आज आपण बनवतो उपासाची रसगुल्ले. तर इथे साबुदाणा घेतलेला आहे मी, रात्रभर भिजत ठेवलेला होता. आणि एक छोटी वाटी साखर घेतलेली आहे, काजू बदाम. तुम्ही याच्यात मिल्क पावडर पण थोडंसं यूज करू शकता जर वापरायचं असेल तर. आणि एकदम हलक्या हाताने आपल्याला असे छोटे छोटे त्याचे बॉल बनवून घ्यायचे. मिक्सरला वाटून घेतल्याच्यानंतर खूप छान झाले बघा बॉल पण आपले. आणि आपल्याला साईडला दूध ठेवायचं उकळायला. त्याच्यात पण तुम्ही थोडासा खवा किंवा मिल्क पावडर असं यूज करू शकता. पण मी नॉर्मल आणि आपल्याला खीर जशी बनवायची त्याच पद्धतीनं मी हे रसगुल्ले बनवलेले आहेत. तर खूप छान. जरा नवीन काहीतरी म्हणतं लेकरायला पण खायला आणि उपासाला पण काम येईन असं काहीतरी बनवा. तर इथे बघा आपले रसगुल्ले मी चांगले 5 ते 10 मिनटं उकळून घेतलेत. आणि ते मोठाले फुललेत पण छान. आणि त्याच्यात असा गोड साखरेचा ते हे पण रस पण उतरला आहे. तर खूप छान असे लागतात आपले रसगुल्ले. इथे मी काजू बदाम आणि पिस्ता थोडेसे तुकडे करून घेतले होते, ते पण त्याच्यात टाकलेत. बघा आपले रसगुल्ले तयार आहेत. जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आणि रसगुल्ले कसे झाले मला नक्की सांगा. बाय बाय. माझ्या मुलाला तर खूप आवडले, खूप.